नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. आमदार अपात्रतेच्या बहुप्रतीक्षित प्रकरणाचा काउंटडाऊन सुरू झालाय. उद्या या प्रकरणात निकाल येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तारीख पे तारीख टीकेचे वाग्बाण, कोर्टाचे ताशेरे या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेल्या या प्रकरणात निकाल कुणाच्या बाजूने लागणार हे उद्याच कळेल. मात्र तत्पूर्वी या निकालाचं पारडं एका बाजूला झुकायला लागल्याचे आरोप विरोधकांनी सुरू केलेले आहेत. निमित्त झालं ते अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट आणि त्यानंतर बंद दाराआड झालेली चर्चा. मात्र या चर्चेने आता निकालावरनं सामना होण्याची शक्यता आहे. आमदार अपात्रतेच्या यादीत मुख्यमंत्री शिंदेंचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. अध्यक्षांनी निकालाआधी त्यांचीच भेट घेणं म्हणजे न्यायाधीशानं आरोपीला जाऊन भेटल्यासारखं आहे असं उद्धव ठाकरेंनी टीका केली. शरद पवारांनी सुद्धा याच मुद्द्यावर बोट ठेवलंय आणि जनतेच्या मनात संशयाला जागा राहते असं सांगितलंय. मुळात अध्यक्षांनी एवढ्या महत्त्वाच्या क्षणी संशयाला धुरी देणारी अशी भेट घ्यायचीच कशासाठी? ही भेट वैयक्तिक असू शकते असं स्पष्टीकरण सत्ताधारी देत आहेत. मात्र अध्यक्षांनी त्याबाबत ब्र सुद्धा काढलेला नाही. त्यामुळे संशयाला जरूर हवा मिळते. एकीकडे निष्पक्ष निकालाची भाषा करून दुसरीकडे पक्षपातीपणाचे आरोप होत असताना असं मौन बाळगलं जातंय. त्यामुळे निकालाआधी हा सामना रंगतोय. ही भेट कोणत्या चष्म्यातनं पाहायची, ती योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण ठरवू शकतो का? ठाकरे आणि पवारांनी घेतलेल्या आक्षेपानंतरही या आक्षेपांना सुद्धा नजरेआड करता येणार नाही. त्यामुळे निकालाबाबत चर्चा तर करावीच लागेल. आणि याच संदर्भात चर्चेसाठी आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत शिवसेना शिंदे गटाचे अरुण सावंत, त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडके आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक आणि पत्रकार प्रमोद चुंचुवार सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण करणार आहे. त्या घडामोडींवरती आपण वेगळा प्रकाश टाकणार आहोत. मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सत्ताधारी विरोधक यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात, विरोधकांनी या भेटीवरनं काय टीका केली आणि सत्ताधाऱ्यांनी काय त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे, आपण सुरुवातीला त्या प्रतिक्रिया ऐकूया. न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का? अशा मिलीभगत असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये. हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही, का हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत, ते उद्याच्या निर्णयावरनं जाहीर होईल. साधी सरळ गोष्ट आहे. ज्यांच्या पुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे त्याच्यात ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मांडणं याच्यात काही चुकीचं नाही. पण ज्यांच्या सगळं मानली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच घ्यायचं. ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी जागा याचं निर्माण होते. ते केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा आणखीन चांगली राहिली असते. जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही, नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे, घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने, मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला पक्ष म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण रेकग्नाइज त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं, मला खात्री आहे, अपेक्षा आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागावा. मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील. आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे. अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिरच राहील. आणि चर्चेकडे वळणार सुरुवातीला मी शिल्पा बोडके यांच्याकडे जाईन. शिल्पा बोडके जी, उद्धव ठाकरे शरद पवार यांचं वक्तव्य जर बघितलं तर असं कन्क्लुजन निघते की विरोधकांनी हे सगळं निकालाचं पारडं शिंदेच्या बाजूने झुकतंय असं जणू स्वतःची समजूत करून घेतलेली आहे निकाला आधीच. नम्रताजी, मी सांगू इच्छिते की उद्याचा जो आमदार अपात्रतेचा जो निर्णय उद्या येणार आहे, संपूर्ण जनता उघड्या डोळ्याने हा निर्णयाची आतुरतेने वाट बघत आहे. उद्याच्या निर्णयानंतरच कळणार आहे की हा निर्णय संविधानाला धरून होतो की दबाव तंत्राला बळी पडून निर्णय होणार, हे उद्या नार्वेकरांच्या निर्णयावरून आपल्याला कळणारच आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत आहे का, संविधानाचा गळा घोटतोय का, हे उद्याच्या निर्णयानंतरच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. आणि हे सर्व संपूर्ण देशातील, महाराष्ट्रातील जनता ही उघड्या डोळ्याने बघत आहे.
राहुल नार्वेकर सध्या त्यांची काही प्रतिक्रिया येते, आपण बघूया ते काय म्हणतायत. कदाचित त्या निकालासंदर्भात प्रतिक्रिया असू शकते. परस्पर आरोप केले जात आहे हे मी यापूर्वी सांगितलंय आणि आत्ताही हेच माझं स्पष्ट मत आहे असं मी सांगू इच्छितो. सन्मान्य मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष हे कोणत्या कारणास्तव भेटू शकतात, काय काय कामं असतात ह्याची संपूर्ण कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी असं माझं मत आहे. आणि तरीही जर का ते असे आरोप करत असतील तर त्याच्या पाठचा हेतू काय आहे हे मला वाटतं स्पष्ट होतं. सन्मान्य विधानसभा अध्यक्ष ज्या वेळेला अपात्रतेच्या याचिका निकालीत काढीत असतात त्यावेळेला त्यांना इतर कामं करू नयेत असा कुठेही आदेश नाहीये. विधानसभा अध्यक्ष म्हणून विधिमंडळाच्या बोर्डाची कामं असतात, त्यात मुख्यमंत्री पण सदस्य असतात. मग आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न असतील ते पण सोडवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि राज्याशी निगडीत इतर प्रश्न जे आहेत त्या संदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्यास मला गरज असेल तर मला वाटत नाही त्याकरता मला कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे. नंबर 1, सर्वप्रथम माजी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक ही 3 जानेवारीसाठी नियोजित होती, परंतु ती होऊ शकली नाही कारण मी आजारी होतो आणि इन्फ्लुएन्झाची लागण झाल्यामुळे मला 3-4 दिवस घरातनं बाहेर पडता आलं नाही. तब्येत सावरल्यानंतर रविवारी मी मतदारसंघातले काही महत्त्वाचे प्रश्न तसंच विधिमंडळ बोर्डातील काही प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची चर्चा करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली. आणि त्या भेटीत कुलाबा नरिमन पॉइंट कनेक्टरचा विषय जो आहे त्यात MMRDA कडनं होणारी दिरंगाई आणि त्यात स्थानिकांचा जो विरोध आहे त्याकरता तो ओव्हरहेड ब्रिज न करता अंडर वॉटर टनेलिंग करण्यासंदर्भातला प्रस्ताव मी त्यांच्याकडे जो मांडला आहे त्या संदर्भात चर्चा करायची होती. मुंबईतल्या दक्षिण मुंबईतले 8 मोठे रस्ते ज्याचं कॉन्क्रिटीकरण थांबलं आहे ते त्वरित चालू करणं अत्यंत आवश्यक आहे हा मुद्दा होता. दक्षिण मुंबईतील 6 लोकेशनचं ब्युटिफिकेशन माझ्या मतदारसंघातील नरिमन पॉइंट, माझ्या मतदारसंघातील रिगल सर्कल, ऑर्नामेंट सर्कल ह्यांचं डेव्हलपमेंट होणं प्रलंबित होतं, त्या संदर्भातली चर्चा होती. आणि विधिमंडळातील कंत्राट कर्मचारी जे आहेत त्यांची परमनंट नियुक्ती करणं आणि जी 132 पदं रिक्त आहेत त्या संदर्भातही लवकरात लवकर बोर्डाने निर्णय घेणं या संदर्भात चर्चा प्रलंबित होती. ती पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. परंतु जी लोक स्वतः माजी मुख्यमंत्री झाली आहेत, ज्यांना विधिमंडळ अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, विधानसभा अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, त्यांनीच जर का असे बिनबुडाचे आरोप केले तर त्याचा हेतू काय आहे हे आपल्या सर्वांना स्पष्ट समजलं असेल. मूळ आक्षेप आहे की 3 days प्रायर टू द वर्डिक्ट तुम्ही जे भेटलात दॅट इज व्हायोलेशन ऑफ द ऍक्ट. मी आज सकाळी मुंबई एअरपोर्टच्या विमानतळाच्या VIP लाऊंजमध्ये जयंत पाटील आणि अनिल देसाईंना भेटलो. मग ते पण हेतुपुरस्पर होतं का? माझी भेट झाली, तिकडे भेट झाल्यावर चर्चा होते. गेल्या वर्षभरात शिवसेनेच्या ज्या आमदारांवरती अपात्रतेची याचिका दाखल आहे त्यापैकी एकही मला भेटला नाही का? मला प्रत्येक आठवड्यात अनेक सुनील प्रभू येऊन भेटले आहेत, मला अजय चौधरी येऊन भेटले आहेत, मला अनेक लोक येऊन भेटले आहेत. म्हणजे मी या कोणालाच भेटायचं नाही का? आणि प्रश्न 3 किंवा 5 दिवसाचा नाही आहे. मी आपल्याला सांगितलं माझी बैठक ही 3 जानेवारीसाठी नियोजित होती, परंतु माझी प्रकृती बरोबर नसल्यामुळे ती मला पुढे ढकलायला लागली. मग जर का आज कुठच्या महत्वाच्या कारणाने मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना कोणाला भेटलो किंवा विधिमंडळातील सदस्यांवर ज्यांच्यावर याचिका चालू आहे त्यांनी जर माझी भेट घेतली काही महत्वाच्या कारणासाठी तर ह्याचा अर्थ मी त्यांना भेटू नये असा होतो का? सर, याआधी ज्या वेळापत्रकामध्ये वेळापत्रकावर सुनावणी होणार होती त्या वेळापत्रकात तुम्ही बदल केला. साक्षीसाठी सुद्धा अधिकचा काळ तुम्ही ठाकरे गटाला दिला होता, तरीही कारण काय वाटतं तुमच्यामध्ये? मी आपल्याला सांगितलं की आरोप जेव्हा बिनबुडाचे आरोप होतात त्यावेळेला ते केवळ जो व्यक्ती निर्णय घेत असतो त्या व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी
असे आरोप केले जातात. पण आपल्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावरती 1986चे जे नियम आहेत त्याच्या आधारावरती आणि विधिमंडळाचे जे पायंडे आहेत, जे प्रथा परंपरा आहेत, त्या सर्वांचा विचार करून अत्यंत लीगली सस्टेनेबल निर्णय मी घेईन, ज्यातून या राज्याच्या जनतेला न्याय मिळेल. उद्याचा निर्णय देणार आणि शिल्पा बोडके यांच्याकडे जाईन. शिल्पा बोडकेजी, मला वाटतं ही प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांची तुम्ही ऐकली असेल आणि त्यांनी थेट म्हटलेलं आहे की अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप हे उद्याच्या निकालावर प्रभाव टाकण्यासाठी केले जात आहेत, असा थेट आरोप त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर केला आहे. शिल्पा बोडकेजी, काय प्रतिक्रिया यावर? मी यावरून हेच सांगू इच्छिते की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आज जे पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की राहुल नार्वेकरजी सलग 2 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षा बंगल्यावर गेले, जेव्हा की ते विधानसभेचे अध्यक्ष आहे आणि विधानसभेचे अध्यक्ष हे मुख्यमंत्र्याला भेटायला त्यांच्या बंगल्यावर जात नाही. जर कुठलं काही काम असेल तर मुख्यमंत्री किंवा जे कोणते आमदार आहेत ते त्यांना भेटायला येतात आणि मुख्यमंत्र्याला भेटायला गेल्यानंतर त्यांनी राहुल नार्वेकरजींनी अनेक मुद्दे सांगितले की मी कुठल्या कुठल्या मुद्द्यावर त्यांना भेटायला गेलो होतो. परंतु एक प्रश्न परत उभा राहतो की जर ते मुख्यमंत्र्यांना भेटतात तर मग मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम दौऱ्यामध्ये तो दौरा नियोजित का नाहीये, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. या उद्या निर्णय असताना ज्या वेळेला हे 2 वेळा सलग मुख्यमंत्र्यांना भेटतात तर प्रश्न शंकेची पाल तर चुकचुकणारच ना. त्यामुळे तो प्रश्न सर्वसाधारण जनतेला पडलेला आहे आणि म्हणून आमच्या वरिष्ठ नेत्यांनी हे मत मांडलेलं आहे. बरं, चुंचुवार सर, काय या घडामोडींचा अर्थ लावायचा? म्हणजे एकीकडे बंद दाराआड चर्चा होणं, निकालाच्या 2 दिवस आधी त्यांनी जाऊन भेटणं, किंवा इकडे आता राहुल नार्वेकरांची जी प्रतिक्रिया आलेली आहे की निकालावरती प्रभाव टाकण्यासाठी असे आरोप केले जातात, या सगळ्या घडामोडींचा अर्थ काय लावायचा? नम्रताजी, मी थोडा जास्त वेळ आपल्याकडनं मागेल, कारण याच्यासाठी असं आहे की हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत. एक विधानसभा अध्यक्षांचं कंडक्ट, तो राजशिष्टाचाराचा भाग आहे, आणि दुसरं निकाल. आपण निकालाकडे नंतर जाऊया, आधी आपण विधानसभा अध्यक्षाकडे जाऊया. मी आपल्याला थोडा इतिहासात घेऊन जाऊ इच्छितो की भारतामध्ये ही जी परंपरा आहे की लोकसभा किंवा विधानसभेचा जर अध्यक्ष असेल तर त्याने कुठल्या पंतप्रधानाकडे किंवा लोकसभेच्या अध्यक्षाने किंवा विधानसभेचा अध्यक्ष असेल तर त्याने कुठल्याही मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांकडे जायचं नसतं. जरी त्याचे प्रश्न असतील, त्याच्या विधानसभेच्या मतदारसंघातले जरी प्रश्न असतील, तरी सुद्धा मंत्र्याला स्वतः त्याच्याकडे जावं लागतं आणि त्यांना आपले उत्तर द्यावं लागतात. कधीही विधानसभेचा अध्यक्ष मुख्यमंत्री आणि बाकी कोणत्याही मंत्र्याकडे म्हणजे तुम्ही म्हणता की घटनात्मक पद असल्यामुळे त्यांची ती कोड ऑफ कंडक्ट मधली सुपिरियॉरिटी आहे. मी त्याच्या इतिहासातच जातोय. ही प्रथा कशी सुरू झाली अजून समजून घेऊया. एका मराठी माणसाने ही प्रथा सुरू केली आणि आता नार्वेकर ते उघडपणे पायदळी तोडताना दिसतात. ते पण एक दुर्दैवाने मराठी माणूस आहे. लोकसभेचे पहिले अध्यक्ष आपल्याला कल्पना आहे गणेश वासुदेव मावळणकर, हे एक मराठी व्यक्ती होते. त्यांच्या नावाने दिल्लीमध्ये मावळणकर क्लब सुद्धा आहे. ते लोकसभेचे अध्यक्ष असताना एकदा एका कामानिमित्त जेव्हा नवी लोकसभा आली होती, पहिली लोकसभा, तेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना आपल्या दालनात बोलवलं की मला तुमच्याशी डिस्कस करायचं आहे. तर आपली जी लोकशाही आहे खास करून ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीमवर आपण आधारलेली आहे. त्यामुळे त्याची आठवण मावळणकरांनी नेहरूंना दिली की या आपल्या संसदीय लोकशाही परंपरेमध्ये संसदेच्या परिसरात किंवा एकूण कामकाजामध्ये प्रोटोकॉलनुसार लोकसभेच्या अध्यक्षांनी कधीही कोणत्याही मंत्र्याकडे किंवा पंतप्रधानाकडे जायचं नसते. जर माझं जरी काम असेल, तुमचं जरी काम असेल, तरी तुम्हाला माझ्याकडेच येऊन चर्चा करावी लागेल आणि माझ्याकडेच येऊन बैठक लावावी लागेल. आणि ही प्रथा माननीय मावळणकर यांनी सुरू केली. ती आजपर्यंत आपल्या देशात सर्व लोकसभा आणि सर्व विधानसभांच्या क्षेत्रामध्ये अध्यक्षांच्या द्वारे आजपर्यंत पाळण्यात आली ही परंपरा आहे. कारण पार्लमेंट बद्दल असं म्हटलं जातं डेमोक्रेसी बद्दल की पार्लमेंटरी डेमोक्रेसी वर्क्स थ्रू रूल्स अँड ट्रेडिशन्स. हा रूल आहे का की विधानसभा अध्यक्षांनी गेलं नाही पाहिजे, असा रूल नाही आहे, पण ही परंपरा आहे. कारण विधानसभा अध्यक्षांचा सन्मान हा मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठा असतो. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. मी जेव्हा दिल्लीत पत्रकार होतो तेव्हा मनोहर जोशी आपले मुंबईचे खासदार, ते तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते आणि तेव्हा त्यांच्या मतदारसंघामध्ये धारावी येत होतं. त्यांना धारावीच्या रिडेव्हलपमेंटवर एक बैठक लावायची होती. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. मी स्वतः त्या बैठकीला होतो. तर तेव्हापासून धारावीचा प्रकल्प रखडला होता. त्याच्यावर एक बैठक त्यांनी लावली. तर तुम्हाला सांगताना आनंद होईल की लोकसभेच्या अध्यक्षाच्या दालनात पंतप्रधान स्वतः आले होते, सर्व अधिकारी आले, महाराष्ट्रातले अधिकारी आले आणि लोकसभा अध्यक्षांनी दिशानिर्देश दिले. मी स्वतः मंत्रालय किंवा राजकीय पत्रकार म्हणून विधानसभा गेल्या 10-15 वर्षापासून कव्हर करतोय. तिथे सुद्धा मी अनेकदा
विधानसभा अध्यक्षांनी स्वतःच्या मतदारसंघावर बैठक लावलेली मी पाहिले, त्या बैठकीला मंत्री किंवा मुख्यमंत्री आलेले पाहिलेले आहेत, किंवा एखाद्या विषयावर ऊर्जा असेल, पाणी असेल, वित्त असेल, त्या विषयावर मंत्री अध्यक्ष संबंधितांना बोलवून घेऊन जातात. राहुल नार्वेकर यांचं वर्तन हे विधानसभा किंवा एकूणच अध्यक्षीय पदाची जी गरिमा आहे, ती प्रतिष्ठा जी आहे ती खाली आणणार आहे, त्या पदाला साजेसं नाही. आणि त्यामुळे ते जे काही स्पष्टीकरण मी त्यांचं ऐकलं ते पूर्णतः चुकीचं आहे. कारण जर त्यांना त्यांच्या मतदारसंघातले काही प्रश्न मांडायचे होते तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलवायला, आपल्याकडे बोलवून घ्यायला पाहिजे होतं, आपल्या विधानसभेच्या दालनात, आपल्या घरी, कुठेही. पण विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वतःहून मुख्यमंत्र्याकडे जाणं हा विधानसभेचा आणि पर्यायी विधानसभा अध्यक्षाचं अवमूल्यन आहे. ठीक आहे, हा पहिला मुद्दा आहे. आता आपण निकालाकडे जाऊया. नॅचरल आहे की ज्या व्यक्तीच्या विरुद्ध हे आरोप आहेत त्या व्यक्तीशीच जर तुम्ही इतक्या उघडपणे भेटताय आणि त्या भेटीचं इतक्या उघडपणे समर्थन करताय, अशा वेळेला तुमच्या निकालावर, कारण न्यायालयीन प्रक्रियेचं एक महत्वाचं तत्व आहे नर्मदा, की केवळ न्याय केलेलं चालत नाही, इट शुड बी सीन ऑल्सो. तो दिसताय, न्याय केला जातोय असं दिसलं पाहिजे, असं एक महत्वाचं तत्व आहे. हे तत्व इथं पाळलं जातंय का? तर नाही. इथे न्यायाधीश स्वतः, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भाषेत बोलायला गेलं तर आरोपीच्या किंवा ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असं आपण म्हणूया, ज्यांच्या विरुद्ध खटला दाखल केलेला आहे, त्यांना स्वतःच भेटायला जर जात असतील न्यायाधीश दोनदा, आणि मीडिया आणि पासून सगळ्यांपासून गुप्त ठेवून याचे खलबत होत असतील, आणि त्याच वेळेला ही बैठक झाली, त्याच्या 24 तासाच्या आत एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री 100% गॅरंटी देत होते की एकनाथ शिंदे हे पात्र ठरतील, सर्व आमदार हे पात्र ठरतील, याची मी 100% गॅरंटी देतो. जर भाजपचे दुसरे मोठे नेते इतकी गॅरंटी देत आहे मुख्यमंत्र्याला, आणि दुसरा राहुल नार्वेकर हे स्वतः भाजपचे नेते आहे, आणि जर आज एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवलं तर उद्या अजित पवारांनाही अपात्र ठरवावं लागेल, आणि त्यामुळे सगळं सरकार गडगडणार असं दिसताना नार्वेकर पक्षपाती वागणार नाही याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. किंबहुना मी असं म्हणेल की हा निकाल एकनाथ शिंदेच्याच बाजूने लागणार आहे. हा कायदा मोडीत काढून राजकीय निकाल असणार आहे, यात काही शंका नाही. अरुण सावंतजी काय म्हणाल याच्यावरती? मुख्यमंत्री अध्यक्ष हे स्वतःच्या पदाची गरिमा, त्या गरिमेची आजवरची जी काही परंपरा आहे ती परंपरा मोडीत काढून मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात. त्यांच्यावरती विरोधकांनी आरोप केल्यानंतर ते जे स्पष्टीकरण देत आहेत ते स्पष्टीकरण सुद्धा कुठेतरी त्या पदाच्या प्रतिमेला धक्का लावणार आहे. का असं करतायत अध्यक्ष? पहा, अनेक रूढी आणि परंपरा आता सांगितल्या गेल्या, मी ते ऐकत होतो. आता प्रश्न हा होतो की निकाल लागायच्या अगोदरच विरोधक जे आहेत म्हणजे शिवसेना, उभाटा यांनी असं एक वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न केलेला आहे की हा निकाल आमच्या विरोधातच लागला जाणार आहे, आणि जर का हा निकाल आमच्या बाजूने लागला तर मात्र लवादाचे जे काही जज आहेत नार्वेकर ते चांगले, आणि जर का निकाल आमच्या विरोधात लागला गेला तर मात्र ते खोटे. निकाल जर चांगला लागला तर लोकशाही जिवंत आहे असं समजायचं, आणि निकाल जर का विरोधात लागला तर लोकशाहीचा खून झाला असं समजायचं. म्हणजे सर्व काही यांच्या मतानुसार झालं पाहिजे. त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद जर आपण पाहिली आजची, तर त्याच्यात उद्धवजी ठाकरे असं म्हणत होते की मी जनतेच्या न्यायालयात आजच आलोय. अरे अजून निकाल लागला नाही, तुम्ही कुठेच जनतेला उगीच खोट्या बातम्या सांगून वातावरण कलुषित करायचा प्रयत्न करत आहात. आता एखादा विधानसभेचा अध्यक्ष, कोणत्याही प्रकारचं विधानसभेचं आता अधिवेशन चालू नाहीये, तर त्यावेळेस जर तो मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन भेटायला गेला तर तो चोर कसं काय, तो कसं काय असं तुम्ही म्हणता, त्याच्यावर आरोप करता की आरोपीच्याकडे जाऊन स्वतः हे भेटले, अध्यक्ष जाऊन भेटले. असा काही नियम आहे का की अधिवेशन नसताना सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष जर त्यांच्या विधानसभेतील काही कामं असतील तर मुख्यमंत्र्यांना ते दालनात जाऊन बसतील आणि बोलावतील? अधिवेशन नाही चालू आहे तिकडे त्यांना बोलवण्याकरता. तर हे जे काही आरोप प्रत्यारोप चालू आहेत ते जनतेला हे दाखवण्याचा प्रयत्न चाललाय की जर का उद्या आमच्या विरोधात निकाल गेला तर आमची लाज निदान कशी वाचवायची, तर ही अशी खोटे आरोप करून हा निव्वळ प्रयत्न चालू आहे. बरं चुंचुवारजी, मला थोडक्यात अगदी सांगा की अधिवेशनाचा मुद्दा जो इथे काढला, अधिवेशन नसताना सुद्धा अध्यक्ष असं करू शकतात? म्हणत होतो की हे जे प्रोटोकॉल आहे राजशिष्टाचार अध्यक्षांचा, त्याचा अधिवेशनाची काही संबंध नाही. हे पूर्ण जोपर्यंत त्या पदावर आहे 24 तास 365 दिवसासाठी हे लागू आहे. ते दिशाभूल किंवा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतायत सावंत साहेब. ठीक आहे, एवढे फक्त विनंती आहे की तसं करू नका. बरं शिल्पा बोडकेजी, उद्या पराभव निश्चित आहे तुमच्या गटाचा आणि त्यासाठी जी पायाभरणी केली जाते असा आरोप तुमच्यावर केलेला आहे शिंदे गटाने.
शिंदे गटाने ते फक्त आरोपच करत राहतात आणि जर प्रश्न पडला तर तो प्रश्न लोकांसमोर आणला पाहिजे ना. जर नार्वेकरजी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या लोकांच्या मनातला आहे, तो उद्धव साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन पुढे आणला. प्रश्न पडले तर ते पुढे आणले पाहिजेत ना. आणि राहिला प्रश्न राहुल जे ते म्हणतात की आरोप प्रत्यारोप होत आहे, तर आरोप प्रत्यारोप का होत आहे, तर याच्या आधी सुद्धा अनेक वेळा विधानसभेच्या अध्यक्षांकडून कायद्याचं अनेक वेळा उल्लंघन झालेलं आहे. हे संबंध महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय. आपण बघितलं की भरत गोगावलेची जी नियुक्ती आहे ती बेकायदेशीर आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहे, त्यांचे मार्गदर्शक तत्व आहे, त्याच्यानुसार आपण सांगतो आहे की भरत गोगावलेची नियुक्ती ही बेकायदेशीर आहे. अजय चौधरी गटनेता म्हणून ज्यांना पक्षप्रमुखांनी मान्यता दिली, त्यांना गटनेता बनवलं, ती नियुक्ती कायदेशीर आहे. हे सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे. त्यानुसार जे एकनाथ शिंदेला गुवाहाटीला काय डोंगर काय झाडी हे बघता बघता त्यांना जे गटनेता बनवलं, तिथल्या ज्या काही आमदार जे पळून गेले होते त्यांनी त्याला सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी कुठलीही चाचपणी न करता मान्यता देऊन टाकली. त्यानंतर अजून एक प्रश्न इथे उपस्थित होतो की सुप्रीम कोर्टानेच म्हटलंय की जेव्हा एखादा पक्ष म्हणून तुम्ही ठरवता तर तो पक्ष ठरवताना त्या पक्षाची घटना अध्यक्षांनी यापूर्वी घेतलेले निर्णय त्यांनी कुठच्या परिस्थितीला बघून घेतलेत, कुठच्या नियमात घेतलेत हे आपण सांगू शकत नाही. त्यांनी जो निवाडा केलेला आहे त्याला आपण इथे चॅलेंज नाही करू शकत, या पुढारी न्यूजच्या व्यासपीठावर चॅलेंज नाही करू शकत, तो कोर्टात चॅलेंज केला जाऊ शकतो. सावंतजी, मला तुम्हाला प्रश्न आहे. आता जुंजुवारजींनी बोलताना सांगितलेलं होतं की राजशिष्टाचार हा कायदा नाहीये पण तो शिष्टाचार आहे, मात्र तो पाळताना ते नियम पायदळीत उडवण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे जसे राज्यातली समीकरणं अलीकडच्या काळात बदललेली तसे आता भविष्यात आम्हाला राजशिष्टाचार सुद्धा बदललेले दिसतील का? पहा, ज्याचा त्याचा तो किती पाळायचा आणि किती नाही हा प्रश्न असतो. आपण अध्यक्षांना बंधनात जर ठेवायचा प्रयत्न कराल तर ते योग्य, आणि जर काही तुम्हाला त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स असतील, अध्यक्षांना बंधनात ठेवायचा कोणी प्रयत्न करत नाहीये. मात्र जसा उल्लेख झालाय चर्चेमध्ये की न्याय नुसता द्यायचा नसतो, तो न्याय येतोय हे दिसलं पाहिजे कृतीमधून. ती कृती दिसत नाहीये इथे. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. परंतु आपण जर पाहाल तर यांच्या गेल्या काही दिवसांची वक्तव्य जर आपण तपासाल तर संजय राऊत म्हणा किंवा आदरणीय उद्धव ठाकरेजी म्हणा आणि इतर काही नेते म्हणा, त्यांचे हा प्रयत्न करत आहेत जनतेसमोर, जर जिंकलो तर आपली लाज राखली गेली, परंतु जर उद्या काही विरोधात निकाल गेला तर ऐका, एक मिनिट ऐका, उद्या आम्ही सुद्धा हरू शकतो ना. तुम्ही असं का समजून घेतात की निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे? निकाल पूर्णपणे विश्वास ठेवा तुम्ही जज साहेबांवरती, म्हणजेच या लवादाचे जे जज आहेत त्या न्यायमूर्ती, त्यांच्यावरती विश्वास ठेवला. तुम्ही सुरुवातीपासून त्यांच्यावरती अविश्वास धरून चाललेला आहात. मी मगाशी काय म्हणालो, तुमच्या हातात जेव्हा कायदा असतो तेव्हा तुम्ही त्या कायद्याचा पुरेपूर गैरवापर मागे मुद्दा लक्षात आलेला आहे. मुद्दा लक्षात आलेला आहे. चर्चेचं सार एवढंच आहे की अध्यक्ष, या विधानसभा अध्यक्ष या पदासाठी एक राजशिष्टाचार दिलेले, ते कायदे नाहीयेत पण ते शिष्टाचार आहेत. अध्यक्षांनी ते पाळायचे की तोडायचे हा त्यांचा निर्णय असू शकतो. मात्र त्यानंतर जर जनतेनं त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले असतील, कुणी जर त्यावरती प्रश्न उपस्थित केले असतील, शंका घ्यायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र ते प्रश्न येत असतील तर त्या प्रश्नांना मात्र त्या शिष्टाचाराच्या चौकटीमध्ये उत्तर कसं देता येईल हे बघितलं पाहिजे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.